तर प्रेक्षक हो, आजचं आयुष्य किती अवघड होऊन बसलंय यावर आपण चर्चा करत आहोत आणि त्यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न करतोय। सध्या इतके भयंकर प्रॉब्लेम्स आहेत की त्यांनी आपलं आयुष्य विस्कटून गेलंय। हे प्रॉब्लेम्स एकतर वैश्विक आहेत, सामाजिक आहेत किंवा वैयक्तिक आहेत। आणि असाच एक प्रश्न आहे स्वसुरक्षा, नाही का? अगदी बरोबर। सध्या पुढे जाण्याच्या रेसमुळे आपल्या संपर्कात अनेक अनोळखी लोक येतात। कुणीही घरामध्ये डोकावायला मागे पुढे बघत नाही, कुणाला कुणाची भीती नाही, सिस्टमच्या पळवाटा शोधून काढतात। हो ना, आपल्याकडे इतकी अति क्रिएटिव्ह लोक आहेत की सरकारने एखादा नवीन नियम काढला की लगेच त्याच्यामधले ड्रॉबॅक शोधून पळवाटा काढायला सुरू होतात। अश्विनी, मी तुला एक प्रश्न विचारतो। शूटिंग करताना बऱ्याचदा लेट नाईट पॅकअप होत असेल हो आणि मग अशा वेळी तुला घरी जाण्यासाठी उशीर होत असेल हो आणि मग अशा वेळी जर तुला बस किंवा टॅक्सी नाही मिळाली आणि दोन वाईट प्रवृत्तीची लोक तुझा पाठलाग करत असतील निर्जन स्थानी, तर तू काय करशील? मी पोलिसांना फोन करेन। आणि तुझ्या मोबाईलची बॅटरी एम्प्टी असेल तर, आणि पोलिसांनाही यायला जर उशीर झाला तर मी आरडाओरडा करून लोकांना गोळा करेन। अगं पण हे सगळं करण्यापेक्षा जर तुझ्याकडे एखादा स्किल असेल तर? कसलं स्किल? अगं स्वसुरक्षेचं स्किल। म्हणजे जर तुला जुडो कराटे येत असेल तर? संदीप, कितीही झालं तरी शेवटी मी मुलगी आहे। अगं विश्व सुधारण्याच्या एवढा बाता करतेस, अगं 2 जणांना सहज लोळवू शकतेस तू। मे बी नाही, शुअर शॉट। अगं आपल्या एरियामध्ये चांगली बिल्ड असलेला विशीतला तरुण वट बाळगून असतो। चांगली फिजिक मनशांती इतकंच गरजेची असते। अगं योगा कर, जिम कर, चांगली शरीरयष्टी, चांगली म्हणजे धिप्पाड नव्हे तर कणखर शरीरयष्टी कमावणं गरजेचं असतं। अगं काय कोड्यात काय पडली आहेस? चल, मी तुला घेऊन जातो त्या सेगमेंटमध्ये। चालेल, मला पण आता माझी शरीरयष्टी अशी कणखर करायची आहे। चला तर।